कर्जत नागरी आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आतापर्यंत 40 उपोषण केले आणि हे आमचं 41 उपोषण होतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे उपोषण जे मी करत असतो त्यामागे माझ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषदादा चौधरी आणि प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील यांचा खंबीर पाठिंबा असतो. आणि ते माझ्या उपोषणाची जी पार्श्वभूमी असते ते समजून घेतात आणि कधीही मला उपोषणाच्या बाबतीमध्ये थांबवण्याचं काम करत नाही. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहतो. आणि त्यांचा मला सपोर्ट असल्यामुळे म्हणजे पूर्ण आमची जी देशामध्ये संघटना काम करते आणि त्याचे जे अध्यक्ष आमचे संतोषदादा चौधरी आहेत ते पूर्ण देशातील जेवढे आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना माझ्यासोबत मला पाठिंबा देण्यासाठी माझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी ते आदेश देत असतात. आम्हाला कधी गरज पडत नाही कारण आम्ही त्या कर्जत तालुक्यामध्ये ते स्वतः येतात. त्याच्यामुळे आमचं आंदोलन यशस्वी होतं आणि आम्ही 40 उपोषणं यशस्वी केली आणि हे 41 उपोषण आम्ही यशस्वी केलेलं आहे. ह्या उपोषणाची पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही 25 जून 2026 रोजी लोकमान्य टिळक कर्जत येथे 4 विभागाविरुद्ध 4 विभागामध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्या संदर्भातील मागण्या करून आम्ही उपोषण सुरू केलं होतं. आणि हे उपोषण साखळी उपोषण होतं आणि साखळी उपोषण हे 22 दिवस कंटिन्यू चाललं. त्याच्यामध्ये पहिला आमची जी मागणी होती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय विजयजी म्हस्कर यांचा जो मनमानी कारभार चालू होता, गैरकारभार चालू होता, त्या संदर्भात आम्ही ती सध्या चौकशी स्थापन करायला लावली आणि चौकशी करायला लावली, पण ती चौकशी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे आम्ही या आरोग्य विभागाचे मंत्री महोदय, त्यानंतर संचालक, उपसंचालक, शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना धारेवर धरले. आणि त्याच्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ पाटील यांनी सुद्धा त्यांना ठणकावून सांगितलं की जर आपण आमच्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची मागणी जर पूर्ण केली नाही तर आम्हाला अधिवेशनामध्ये जाऊन हा विषय मांडावा लागेल. तेव्हा त्यांनी मस्कर यांची बदली केली आणि ती आमची मागणी पूर्ण झाली. परंतु त्यानंतर मात्र आमच्या मागणीकडे कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी हलक्यात घेतलं आणि कुठल्या प्रकारची मागणी जर आम्हाला पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमच्याशी चर्चा केली नाही किंवा भेट घेतली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये अगदी कठोर भूमिका घेतली. त्याचप्रमाणे दुसरी जी आमची मागणी होती म्हणजे 1966चे 6 अंतर्गत जे आदिवासी खातेदारांना जमीन प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर झालेल्या आहेत. त्या जमिनीची चौकशी करून त्या जमिनी जर का बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर झाल्या असतील, निष्पन्न झालं तर त्या जमिनी सरकार जमा कराव्या किंवा आदिवासी खातेदारांना परत कराव्या अशी आमची उपविभागीय अधिकारी माननीय प्रकाशजी संकाल यांच्याकडे होती. आणि त्या मागणीला आज त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि कर्जत तालुक्यातील जेवढे असे कुठले प्रकरण असतील ते आदिवासी खातेदारांना फसवून बेकायदेशीर मार्गाने शासनाची पूर्व परवानगी न घेता ते हस्तांतर केलेत, त्या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यामध्ये आम्ही योग्य निर्णय देऊ आणि आदिवासी खातेदारांना न्याय देण्याचा देऊ असं आम्हाला त्यांनी आताच आश्वासन दिले आहे. त्यानंतर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय तानाजी चव्हाण यांनी सुद्धा उपस्थित राहून यांनी सुद्धा आमच्या सगळ्या मागण्या सकारात्मक विचार करून पूर्ण करण्याचं मान्य केलेलं आहे. परंतु या मागण्या पूर्ण करत असताना कुठेतरी शासन कमी पडतंय असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलेलं आहे. कारण 17 शौचालय दुरुस्त करायचं म्हटलं तर निधी उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर जे नाट्यगृहाची नादुरुस्त झालेले आहे त्याला 29 लाख रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर 1.5 कोटीचे जे कॅमेरे 1.5 कोटी रुपये जे कॅमेरे लागले नगर परिषद लावायचे आहेत त्यासाठी म्हणजे थोडक्यात शासनाचा निधी येत नाही आणि संबंधित विभाग निधी देण्यासाठी कमी पडते. त्यामुळे आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे की ज्या ज्या विभागामध्ये आपल्याला निधी देण्यासाठी शासन कमी पडेल त्या शासनाच्या विरुद्ध सुद्धा आम्ही उपोषण करू आणि या नगरपालिकेमध्ये सर्व नागरिक समस्या सोडण्यासाठी सहकार्य करू. अशाच प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराला पत्र लावले ते महिन्यामध्ये त्याच्या पत्र काढून टाकण्याची कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे उपजिल्हा रुग्णालय स्मारक आहे त्यांच्या बाबासाहेबांच्या डोक्यावर छत नाही, ते छत आता विशेष समितीमध्ये विषय मांडून तो कमिटीकडे मंजूर करून तिथं छत सुद्धा ते करण्याचं आमचं आश्वासन पूर्ण केलेलं आहे. असं मागण्याची लिस्ट खूप मोठी आहे.
त्यामुळे सर्वच आम्ही मीडियासमोर बोलू शकत नाही, परंतु ज्या आम्ही व्हायरल केल्यात त्या सर्व नागरिकांना त्याची नोंद घ्यावी. एक ते 23 मागण्या आम्ही केल्या, मागण्या केलेल्या आहेत. त्या 23 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पोलीस संघटना स्वस्थ बसणार नाही. नगर परिषदेच्या विरुद्ध आम्ही 2 वेळा उपोषण केलेलं आहे. एक वेळा उपोषण आश्वासन दिलं, परंतु ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांदा उपोषण घेतलं होतं आणि कंटिन्यू 22 दिवस आम्ही उपोषण केलं. त्यामध्ये मी कर्जत तालुक्याच्या नागरिकांना खरोखर संदेश देऊ इच्छितो की कर्जत तालुक्यामध्ये मला वाईट अनुभव आला. कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधी कुठल्या प्रकारच्या आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही आणि 22 दिवस आम्ही उपोषण केलं आणि जमेची बाजू म्हणजे गोरगरीब नागरिकांनी आम्हाला मदत केली आणि खास करून पत्रकारांनी मदत केली. त्यामुळे आमचा उपोषण यशस्वी झालं. 21 दिवसानंतरही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही टोकाचं पाऊल उचललं आणि माननीय कलेक्टर साहेब यांची भेट घेऊन त्यांना मी सर्व आमची पार्श्वभूमी सांगितली. तेव्हा त्यांनी दखल घेऊन आज आमचं उपोषण स्थगित झालेले, आमच्या सर्व मागण्या पूर्ण झालेले. तर मी सर्व कर्जतकर नागरिकांचे, पत्रकारांचे, सामाजिक, धार्मिक आणि जे राजकीय पुढाऱ्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी खरोखर आभार व्यक्त करतो आणि त्यांना या कर्जत तालुक्याच्या जनतेचा आशीर्वाद मिळेल असं मी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद.
कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. 25 जून 2026 पासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आपण पोलीस संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आणि त्या साखळी उपोषणाला आज 22 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि 22 दिवस पूर्ण होऊन सुद्धा उपविभागीय अधिकारी तसंच तहसीलदार कर्जत आणि पाटबंधारे विभाग आणि नगर परिषद यांनी या अधिकाऱ्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही आज रायगड जिल्हा कलेक्टर जावळे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्यांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेले आहे की सोमवारपासून आम्ही अन्नत्याग प्राणांतिक उपोषण सुरू करत आहोत. आणि जर अन्नत्याग प्राणांतिक उपोषणाची दखल जर घेतली नाही तर आम्ही कोणत्याही क्षणी श्रीराम पुलावरून नदीपात्रामध्ये जलसमाधी घेणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन प्रत्यक्षात चर्चा केली. आणि त्यांनी कर्जतचे उपविभागीय अधिकारी मान्य श्री प्रकाशजी संकवाल यांना फोन करून सूचना केलेली आहे की आपण सोमवारी त्या तिन्ही प्रकरणात लक्ष घालून त्यांचं समाधान करावं, यांना सहकार्य करावं असं त्यांनी तोंडी सूचना दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिले त्यांनी महत्वाचा विषय जो आम्ही मागणी केलेली तो आदिवासी खातेदाराचे जमीन हस्तांतरण प्रकरण. ज्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर झालेले आहेत, म्हणजे 1966 कलम 6 अंतर्गत ज्या आदिवासी खातेदारांना जमिनी प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय तहसील कार्यालयामध्ये दावा दाखल करून ज्या नावे करून बेकायदेशीर मार्ग नावे करून घेतलेल्या आहेत त्या सर्व खातेदारांच्या जमिनीची चौकशी करण्यात यावी. आणि त्या जमिनी जर का शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतर झाल्यात त्या जमिनी सरकार जमा कराव्या किंवा आदिवासी खातेदारांना परत कराव्यात अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्यानंतर पाटबंधारे उपविभागामध्ये पण अशाच प्रकारचा अनागोदी आणि गलतान कारभार चालू आहे. त्यामध्ये नदी नाले कालव्यामध्ये अनधिकृत बांधकाम आहेत आणि बेकायदेशीर माती भराव झालेले आहेत. त्यासाठी आम्ही आतापर्यंत 5 उपोषण केली आणि प्रत्येक उपोषणाला पाटबंधारे विभागाने आम्हाला फक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु कारवाई केलेली नाही. आज आम्ही कलेक्टर साहेबांना स्वतः भेटून सांगितलं. त्यांनी सुद्धा आता प्रांताधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की पाटबंधारे विभागाच्या अखेरीस ज्या नदी पात्रामध्ये अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढून टाकण्यासाठी या संघटनेची मागणी पूर्ण करावी आणि या संघटनेला सहकार्य करावं. त्याच अनुषंगाने कर्जत नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी मान्य श्री तानाजी चव्हाण यांचाही मनमानी कारभार आणि गैरकारभार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या नगर परिषदेमध्ये शौचालयामध्ये पाणी नाही, अस्वच्छता आहे आणि शौचालय सर्व नादुरुस्त झालेले आहेत. तर त्यानंतर नाट्यगृहाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जे नगर परिषद प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला गुरुवर्य नानासाहेब धर्माधिकारी यांचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला चक्क पत्र लावले, ते आम्ही पत्र काढून टाकण्याची नगर परिषद मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर एक आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे. त्या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या डोक्यावर छत नाही, ते छत करण्याची आम्ही मागणी केलेली आहे. अशा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मागण्या आहेत, परंतु त्या मागण्याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करतात. त्यासाठी आम्ही आता कलेक्टर साहेबांना त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे. आणि खरोखर समाधान वाटलं की आमच्या कर्जत तालुक्यातले सर्वच अधिकारी आहेत त्यांनी कधी मला एवढ्या प्रकारचा म्हणजे सविस्तर आणि मान सन्मान दिला नाही किंवा सविस्तर चर्चा केली नाही. पण आपले रायगड जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी किशनजी जावळे साहेबांनी अतिशय प्रेमळ स्वभावात आणि चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की आपल्या सोमवारी मंगळवारपर्यंत आपल्या मागण्या सर्व पूर्ण होतील. आणि तसंच सूचनाही प्रांत अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे मला या बाबतीमध्ये समाधान वाटतं आणि एक आनंद वाटतो की आपल्या कर्जत तालुक्याच्या नागरिकांना गोरगरिबांना न्याय मिळेल. जर अशाच प्रकारे जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही याच्या पुढे जाऊन कर्जतकर नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यात आम्हाला अनेक वेळा उपोषण करायला लागली तरी करू. तुर्तास मी या जिल्हाधिकारी मान्य किशनजी जावळे साहेबांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो.